आज करूयात मच्छी करी आणि मच्छी फ्राय. ती बनवण्यासाठी मी इथे मासे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि थोडे मासे मी मच्छी करी बनवण्यासाठी आणि थोडे फ्राय करण्यासाठी बाउलमध्ये काढले आहेत. सर्वात आधी आपण मच्छी करी ज्या माशांची बनवायची आहे त्या माशांमध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेऊयात. थोडंसं मीठ आणि हळद टाकून या माशांना लावून घेऊया. आता जे मासे फ्राय करायचे आहेत त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकून घ्यायचा. 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, खायचा लाल रंग थोडासा, अद्रक लसूण पेस्ट 2 चमचे, 3 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बारीक रवा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि मी इथे लकी फिश फ्राय मिक्सच्या 2 पुड्या यामध्ये टाकत आहे. हे सर्व व्यवस्थित या माशांना चोळून घ्यायचं. नंतर थोडासा पाण्याचा शिंतोडा यावर टाकायचा म्हणजे हे सर्व साहित्य व्यवस्थित माशांना चिकटलं जातं आणि तळतानाही हे मासे व्यवस्थित तळता येतात. आता एका पॅनमध्ये सर्व खडे मसाले टाकायचे. 1 चमचा जिरं, 1 चमचा धने, 1 चमचा भाजकी डाळ, 1 चमचा पांढरे तेल टाकून हे चांगलं भाजून घ्यायचं आणि हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. नंतर पॅनमध्ये 1 वाटी सुकं किंवा ओलं खोबरं टाकायचं आणि छान भाजून ते काढून घ्यायचं. नंतर मी इथे 3 कांदे चिरून घेतले आहेत. ते पॅनमध्ये टाकून चांगले भाजून घ्यायचे. त्यामध्येच एक चिरलेला टोमॅटो टाकून भाजून घ्यायचा. नंतर यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकायची आणि ती चांगली परतून घ्यायची आणि गॅस बंद करायचा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व भाजलेले खडे मसाले टाकायचे आणि ते वाटून घ्यायचे. नंतर यामध्ये भाजलेलं खोबरं टाकायचं आणि ते सुद्धा वाटून घ्यायचं. नंतर भाजलेला कांदा आणि टोमॅटो टाकायचं. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे एकदम बारीक वाटून घ्यायचं. गॅसवर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये हे हळद मीठ लावलेले मासे टाकून परतून घ्यायचे. आता कढईमध्ये भाजीसाठी आवश्यक आहे तेवढं तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये हे वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. वाटण चांगलं परतलं की त्यामध्ये चवीनुसार मीठ, तिखट मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर टाकून चांगलं परतून घ्यायचं. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. नंतर गरम केलेलं पाणी आवश्यकतेनुसार टाकून घ्यायचं. यावर झाकण ठेवायचं आणि एक उकळी या ग्रेव्हीला येऊन द्यायची. एक उकळी या ग्रेव्हीला आली की यामध्ये हे मासे टाकून घ्यायचे. यावर झाकण ठेवून 1 मिनिट हे शिजवून घ्यायचे. जास्त वेळ शिजवू नका नाहीतर माशांचा गाळ होऊ शकतो. तर अशी ही मच्छी करी तयार आहे. आता गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवायचं आणि त्यामध्ये हे मॅरिनेट केलेले मासे एक एक करून सोडून घ्यायचे. हे मासे छान असे तळून घ्यायचे. चिकन लॉलीपॉप वगैरे कसं आपण तळून घेतो त्याप्रमाणेच हे मासे देखील तळून घ्यायचे. अशाच पद्धतीने सर्व मासे आपण तळून घेऊया. तर अशी ही मच्छी करी आणि मच्छी फ्रायची रेसिपी तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.